सगळे जिप्सी इथे वेटिंग करतात. पंढरपूरने त्याला टायगर असू शकतो. सगळ्या जिप्सी इथे टायगर. समरला वाघ दिसल्यावर त्याचा नुकताच कॉल आता आलेला आहे. ह्या इकडे बघा. मला हलवू नको. त्याचं नाव काय हो? कोणतं काय नाव आहे? नाव काय? झुमते का रुकी? इथे झुमते का? इथे हिच्या कॅमेरा झुमते का? अरे पोरगा मला सुसू देते हलवते मागून तर कमरने किती मस्त चालला ते गेला तिकडे गेला. हे कोण आहे रे? गाडी सरळ करून आली का नाही? गेला. मार मार बस म्हटलं ते बसून त्या पटल्या. रुपाली पाहिलं का? रुपाली पाहिलं का? रुपाली. छोटी ताराबाईचं दर्शन झालं पांढरपोणी तलावावर आणि बऱ्याचशा जिप्स्या जे काही आहेत व्हेकल्स इथे जमा होतात आणि तिथे हमखास दर्शन होण्याचे चान्सेस असते कारण त्या छोटी ताराचा जो काही बछडा आहे तो याच परिसरात असल्यामुळं हमखास तिथं दर्शन होण्याचे चान्सेस असतात. आता आपण परत चालू का? कुठला तलाव? तर या ताडोबा जंगलाचं मुख्य आकर्षण म्हणजे ताडोबा तलाव आणि ताडोबा मंदिर. ताडोबा हे नाव कसं पडलं हे देखील थोडक्यात आपण आपल्या गाईड मॅडमना विचारूया. थोडीशी कहाणी माहीत आहे मात्र जी गोष्ट ते सांगू शकतात कदाचित मी नाही सांगू शकणार. ते वेटिंगवर आहे ना? नाही हो साहेब. दाता पाणी ते लाकूड आहे नव्हतं ना कसं पडलं असं का दिसतंय बघा. काय म्हणते? त्यामध्ये या गावाचं पुनर्वसन झालेलं आहे. गाव उठून म्हणजे इथं गवती कुरण मेळो डेव्हलप केले या डिपार्टमेंटने. मिडोज म्हणजे गवती कुरणामुळे कसं डिअर पॉप्युलेशन वाढते ना त्यामुळं. अच्छा मग ते गावात विस्थापित कुठे झाले? खडसंगी चिमूर साईडला 2013 मध्ये. टमाटर इथे थांबायचं टायगर येते शिकार करायला. ही माणसं आलेली खूपच होतो. सवय झाली आणि त्यांना असं गाड्यांची लहानपणापासून कसं गाड्या पाहत पाहत ते मोठे झाले. हो का? गण्यासारखं दिसाल मग. लोळलं चिखलात गद्या नाही येते.
फिमेलच आहे ती, कारण की ते शिंगा आहेत त्याला. भुरी म्हणजे टुरिस्ट लोक आहे मॅडम ते. हो चल जाऊन पाहू. इथं बागडो नावाचा मेल टायगर होता इथला. ताडोबातला सर्वात मोठा टायगर होता. स्टार स्पेस मध्ये बिग डॅडी पण म्हणतात त्यांना. आता मेलेला एक्सपायर झालेला आहे. जवळपास 19 वर्ष जगलेला आहे. समोरून हॅलो नका इवान, हॅलो नको. जॉन थारे बस मांजर दे. त्याचं मुवमेंट काहीच नको करा तुम्ही. मुवमेंट करू नको. रुपाली 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 कमी दिसतो हा. हा. जंगलासारखाच कलर आहे त्याचा. मारी के फोटो. काय नाही दिसत आता. यस फायनली वाघोबा तर नाही, परंतु एक वाईल्ड कॅट लेपर्डचा बिबट्याचं पिल्लू, त्याचं दर्शन झालं फर्स्ट टाइम. भुरी म्हणजे आवाज आवाज समोर घ्या ना. चाललं जाणार सर. फोटो नाही येणार. फोटो मार बस बस थांबा. बांधलेला आहे. आपल्या म्हणजे भारतामध्ये इंग्रज सत्ता आली, त्यांना म्हणजे ताडोबा हे नाव बोलता येत नव्हतं. ताडोबावरून हे ताडोबा नाव दिलेलं आहे. बस वगैरे जायची नाही. तू नवेगाव चिमूर नवेगाव बांध. पहिल्यांदा बघितला. क्लियर देखे कौन सा कलर था उसका? येलो एंड ब्लैक। और वो एक बेबी लेपर्ड था जो ना एक नॉर्मल लेपर्ड से ज्यादा कीमती होता है। हाँ इकडे या बाजूला आता नुकतंच सांबराचं कॉलिंग झालेलं आहे, त्यामुळे ह्या जिप्सी अगदी अशा एका लाईनमध्ये त्याचं वेटिंग करतात जणू. जर तो तिकडनं आला तर हा रस्ता क्रॉस करताना आपल्याला इथं साईट होऊ शकतो. लेपर्ड किंवा मग वाघ बी असू शकतो. काय झालं म्हणजे वाघच ना, मेल टायगर. बघूया नशीब. 2 लिपर्ड आणि 1 टायगरचं दर्शनार्थ झालेलं आहे. आता परतीच्या मार्गाने आहे आपण आणि तासाभरात आपण मोहार्लीच्या मुख्य गेटवर पोहोचणार आहोत. मुख्य गेटवर पोहोचल्यानंतर तिथे देखील अजून एक नवीन माहिती आहे, ती देखील आपण दाखवूयात. बर्डमॅन वाघमारे यांचा एक शो तिथे आयोजित केलेला आहे. तर विविध पक्ष्यांचे आवाज वाघमारे सर काढतात. तर आतापर्यंत त्यांचे यूट्यूबवर व्हिडिओ बघितले होते, मात्र प्रत्यक्ष त्यांना ऐकण्याची, त्यांची कला अनुभवण्याची संधी मिळणार आहे. ते वेटिंगवर आहे ना. नाही हो साहेब. गोवाचं जेवण जाऊ.
गाव होतं इथं जामणी म्हणून 2013 मध्ये उठलेलं आहे. बाहेर बघा. काही माहिती सांगतात या गावाबद्दल? यांच्या फोकस कर. इथं गाव होतं आधी जामणी म्हणून. या थोडून बसू द्या घरी. इथे एक सांबार आहे, अजून एक निलगार पण आहे. हे चांगली गाईड वगैरे ते पाणी. मस्त पोचेल ते त्याने यार. पेंटिंग ते आपल्याला वाघाच्या एरियामध्ये जायला टाइम आहे आपल्याला. तुझ्या आयुष्यात याचं moment होती. आणि दिसला तिला कुठं दिसला? रस्त्यावर होता, आतमध्ये गेला. लहान आहे का मोठा आहे? तो लेपट तेवढीच साईज राहत सर लेपटची. इथं जामून झालं? हो हो. आम्ही गेलो तेव्हा आमची गाडी पण आतमध्ये गेला. एकंदरीत आजची आमची ताडोबाची सफर काहीशी यशस्वी झालेली आहे. यापूर्वी म्हणजे वाघाशिवाय जंगली गवे, हरणाच्या विविध प्रजाती, मोर इत्यादी प्राणी आम्हाला बफर झोनमध्ये पाहायला मिळाले होते मामला गेटच्या सफारीमध्ये. मात्र या कोर झोनमध्ये वाघही दिसला आणि बिबटही दिसला. वाघासाठी हे जंगल राखीव असल्यामुळं खास करून वाघाला पाहण्याकरता लोक येतात. मात्र बिबट्याचं दर्शन होणे हे देखील इथे एक रेअर असतं. तर तो बिबट आम्हाला 2 वेळा दिसलेला आहे. त्यामुळे एकंदरीत आजची आमची जंगल सफारी ताडोबाची यशस्वी झालेली आहे. तब्बल 4 तासाची सफारी होती. आता 10 किलोमीटर अंतर आमचं बाकी आहे. पुढे आम्ही आता मोहार्ले गेटवरून नंतर बघूया मुक्काम करायचा आहे की पुढे कुठला प्लॅन करायचा ते आता आम्ही ठरवू. परत मग घरी माघारी जायचं. मात्र एकंदरीत आजच्या सफारीतून वन्यजीवांचं आणि एकंदरीत निसर्गाचं दर्शन अगदी मनमुराद घेता आलं. थँक्यू.